जीएमसी पुणे भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे या ठिकाणी भरती निघाली आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे या भरतीमध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आलो। आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता। 31 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे या भरतीमध्ये। आणि या पदामध्ये यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 19 प्रकारचे पद आहे। पहिलं जे पद आहे गॅस प्लांट ऑपरेटरचा आहे, भांडार सेवक झाला, प्रयोगशाळा परिचर झालं, दवाखाना सेवक, संदेश वाहक, बटलर, माळी, प्रयोगशाळा सेवक, स्वयंपाक सेवक, नाभिक सहाय्यक, स्वयंपाकी, हमाल, रुग्णवाहक, किरण सेवक, शिपाई, पहारेकरी, चतुर्थ श्रेणी सेवक, आयक, कक्ष सेवक। तर हे काही पद यामध्ये तर 354 जागांसाठी ही फॉर्म भरणे या भरतीसाठी चालू आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे या भरतीची। तर 31 ऑगस्ट फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। 10वी पासवरच मुला मुलींना फॉर्म भरता येते आणि या भरतीचे फॉर्म भरणे चालूच आहे, लक्षात ठेवा। तर या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। या भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय, त्याचबरोबर यामध्ये पेपर आहे की नाही, निवड प्रक्रिया आपल्या यामध्ये कशा प्रकारे होणार आहे, पगार आपल्याला किती भेटणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची ही भरती या ठिकाणी चालू आहे आणि पगार सुद्धा या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये कोणकोणते पद आहे आणि कोणकोणत्या पदामध्ये शैक्षणिक पात्रता आहे ते सांगायच्या अगोदर तुम्हाला वयोमर्यादा सांगून देतो। तर या भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 5 वर्षाची सूट आहे, खेळाडू असाल, अनाथ असाल, आदूक असाल तर तरी सुद्धा आपल्याला यामध्ये 5 वर्षाची सूट भेटणार आहे। आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी ठेवण्यात आले आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी ठेवण्यात आले आहे। आणि नोकरीचे जे ठिकाण आहे हे पुणेच, आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पुणेमध्येच आपल्याला यामध्ये जॉब करावं लागणार आहे, ठीक आहे। आणि सरकारी नोकरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणेची, ठीक आहे। तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे। तर यामध्ये कोणकोणत्या पदामध्ये किती शैक्षणिक पात्रता आहे ते सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो, जेणेकरून तुम्हाला अंदाज लागणार आहे। पहिलं जे पद आहे गॅस प्लांट ऑपरेटरचा एक जागा 10वी पासवर फॉर्म भरता येते। दुसरा भांडार सेवकचा एक जागा 10वी पासवर फॉर्म भरता येते। तिसरा प्रयोगशाळा परिचरचा एक जागा यामध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येते। चौथं जे पद आहे दवाखाना सेवकचा 4 जागा यामध्ये सुद्धा 10वी पासवर फॉर्म भरता येते। पाचवं जे पद आहे संदेश वाहकचा 2 जागा यामध्ये 10वी पासवर फॉर्म भरता येते। त्यानंतर 6वं जे पद आहे हे बटलरचा आहे, तर यामध्ये 10वी पास पाहिजे आणि 1 वर्षाचा अनुभव पाहिजे। त्यानंतर 7वं जे पद आहे हे माळीचं आहे, 3 जागा आहे आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता 10वी पाहिजे आणि माळी प्रमाणपत्र पाहिजे। आणि 8वं जे पद आहे प्रयोगशाळा सेवकचा 8 जागा आणि यासाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास। बरोबर 9वं जे पद आहे स्वयंपाक सेवकचा यामध्ये 8 जागा ठेवण्यात आल्या आणि त्याचबरोबर 10वी पास पाहिजे आणि 1 वर्षाचा अनुभव पाहिजे। त्यानंतर 10वं जे पद आहे नाभिकचा आहे, तर 8 जागा आहे आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे आणि ITI पाहिजे बार्बरचा। त्याचबरोबर 11वं जे पद आहे हे सहाय्यक स्वयंपाकीचा आहे, 9 जागा यामध्ये आहे। आणि 11वं जे पद आहे सहाय्यक स्वयंपाकचा आहे, 9 जागा आहे आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता 10वी पाहिजे आणि 1 वर्षाचा अनुभव आपल्याला पाहिजे। आणि 12वं जे पद आहे हमालचा आहे, 13 जागा यामध्ये 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। त्याचबरोबर जे 14वं जे पद आहे किरण सेवकचा आहे, 10वी पासवरच फॉर्म भरता येते, 15 जागा यामध्ये। त्याचबरोबर शिपाईचं पद आहे 2 जागा 10वी पासवरच आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। त्यानंतर पहारेकरीचा आहे 23 जागा 10वी पासवरच फॉर्म भरता येते। चतुर्थ श्रेणी सेवकचा आहे 36 जागा 10वी पासवरच फॉर्म भरता येते। त्यानंतर 18वं जे पद आहे आयाचा आहे 38 जागा 10वी पासवरच फॉर्म भरता येते। आणि 19वं जे पद आहे कक्ष सेवकचा आहे 168 जागा जास्त जागा 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। तर एवढे काही यामध्ये शैक्षणिक पात्रता लागते, 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। आणि ह्या प्रत्येक पदामध्ये आपण पगारचा जर विचार केला तर 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे। आणि सरकारी नोकरी एक लक्षात ठेवा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे ही भरती, ठीक आहे। आणि या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर या भरतीमध्ये ग्राउंड वगैरे नाहीये, तर या भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर आपलं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर या भरतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणेमध्ये आपला पेपर यामध्ये घेतला जाणार आहे आणि पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। तर 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न पेपरला विचारले जाणार आहे आणि एका प्रश्नाला 2 गुण आहेत, 200 मार्काचा पेपर असणार आहे आणि 100 प्रश्न या ठिकाणी परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि 2 घंट्याचा टाइम आपल्याला भेटणार
आहे आणि त्याचबरोबर पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ठीक आहे, तर पहा चांगली ही सुवर्ण संधी चालून आली आणि जास्त चान्स आहे, कारण की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. जे पण आपण प्रश्न यामध्ये जेव्हा आपल्याला 100च्या 100 प्रश्न या ठिकाणी टिक करून येतात, कारण की पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. निगेटिव्ह मार्किंग जर असते, जे प्रश्न आपले बरोबर असते ते मानेस या ठिकाणी झाले असतं, पण निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे. तर आपल्याला तुक्के सुद्धा या ठिकाणी मारायचे आहे, म्हणजे सांगायचं 100च्या 100 प्रश्नावर टिक करून यायचं आहे. तर पहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे ही भरती या ठिकाणी चालू आहे. 31 ऑगस्ट फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीची जर तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. तर लिंकवर क्लिक करून तुम्हाला ते जॉईन करून घ्या ग्रुप, आणि त्यावर आपण जे टेलिग्राम ग्रुपवर ह्या भरतीची संपूर्ण जाहिरात टाकलेली आहे. तरी ह्या भरतीची जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. बघू शकता ससून सर्वोच्च रुग्णालय पुणे जाहिरात. तर बघू शकता यामध्ये पहिले जे पद आहे या ठिकाणी तर ते गॅस प्लांट ऑपरेटरचं आहे. तर यामध्ये जे 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे. भांडार सेवकचं पद आहे, 15,000 ते 47,600 पर्यंत पगार भेटणार आहे. प्रयोगशाळा परिचर झालं, दवाखाना सेवक झालं, संदेश वाहक झालं, बटलर झालं, माळी प्रयोगशाळा सेवक, स्वयंपाकी सेवक, त्याचबरोबर नाभिक झालं, सहाय्यक स्वयंपाकी, हमाल, रुग्णपटक वाहक, किरण सेवक, शिपाई, पहारेकरी, चतुर्थ श्रेणी सेवक, आया झालं, कक्ष सेवक झालं, हे काही पदे यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर टोटल 354 जागांसाठी ही भरती चालू आहे, बघू शकता तुम्ही. तर या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे या भरतीची. ठीक आहे, आणि यामध्ये तुम्ही म्हणजे आरक्षणानुसार यामध्ये पद आहे, तुम्ही बघू शकता. अनाथांचे सुद्धा पद आहे, त्याचबरोबर दिव्यांगांचे सुद्धा यामध्ये पद आहे, बघू शकता. आरक्षण आहे, दिव्यांगांना सुद्धा आरक्षण आहे, त्याचबरोबर यामध्ये अनाथांना सुद्धा आरक्षण आहे, माजी सैनिकांना पण आरक्षण आहे, प्रकल्पग्रस्तांना सुद्धा आरक्षण आहे, भूकंपग्रस्तांना सुद्धा आरक्षण आहे, पदवीधर अंशकालीनना सुद्धा आरक्षण आहे. ठीक आहे, तर आरक्षण वाईस या ठिकाणी यामध्ये जागा आहे. आणि त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक पात्रता दिसत असेल तर पहिलं जे पद आहे गॅस प्लांटरचा आहे, ऑपरेटरचा आहे. तर यामध्ये आपल्याला 10वी पासवर फॉर्म भरता येते. भांडार सेवकचा आहे, 10वी पासवर फॉर्म भरता येते आणि पगार सगळ्याच्या सारखाच आहे, 15,000 ते 47,600 पर्यंत. त्यानंतर प्रयोगशाळा परिचरचा आहे, 10वी पासवरच आहे. त्याचबरोबर चौथं जे पद आहे दवाखाना सेवकचा आहे, यामध्ये सुद्धा 10वी पासवरच फॉर्म भरता येते. पाचवं जे संदेशवाहक यामध्ये सुद्धा 10वी पासवर फॉर्म भरता येते. त्यानंतर बटलरचं तुम्ही बघू शकता, यामध्ये 10वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर स्वयंपाक येत असल्याचा 1 वर्षाचा अनुभव पाहिजे. आणि माळीमध्ये बघू शकता, माळीमध्ये 10वी पास पाहिजे आणि 1 वर्षाचा अनुभव आपल्याला यामध्ये पाहिजे. ठीक आहे, प्रमाणपत्र यामध्ये पाहिजे. त्याचबरोबर बघू शकता प्रयोगशाळा सेवकचा, यामध्ये फक्त 10वी पासवरच फॉर्म भरता येते, अर्धा काय. स्वयंपाक सेवकचं पद आहे, यामध्ये माध्यमिक शाळांचं प्रमाणपत्र म्हणजे 10वी पास पाहिजे. आणि तसेच कमीत कमी 1 वर्षाचा नोंदणीकृत व्यवसायधारकांना स्वयंपाक येत असल्याचा अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्यानंतर नाभिकमध्ये जर आपण पाहिलं तर नाभिकमध्ये आपल्याला 10वी पासवरच फॉर्म भरता येते आणि ITA केस कर्तनालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. ठीक आहे, त्यानंतर सहाय्यक स्वयंपाकीमध्ये जर पाहिलं तर 10वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर तसेच कमीत कमी 1 वर्षाचा नोंदणीकृत व्यवसायधारकांनी स्वयंपाक येत असल्याचा अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य मागितलं आहे. त्यानंतर तुम्ही हमालमध्ये बघू शकता 10वी पास आहे, रुग्णवाहकमध्ये सुद्धा 10वी पासवर, किरणमध्ये 10वी पासवर, शिपाईमध्ये सुद्धा 10वी पासवर, पहारेकरीमध्ये सुद्धा 10वी पासवर, चतुर्थ श्रेणीमध्ये 10वी पासवर, आयामध्ये 10वी पासवर, कक्ष सेवकमध्ये सुद्धा 10वी पासवर फॉर्म भरता येते. तर हे मी तुम्हाला सर्व पद दाखवले. यामध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर आपल्या यामध्ये पेपरच्या बेसवर सिलेक्शन होणार आहे. तर सर्वच पदामध्ये आपला पेपर असणार आहे. तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 100, मराठी व्याकरणचे 25, इंग्रजी ग्रामरचे 25, सामान्य ज्ञानचे 25, बुद्धिमत्ता चाचणी आणि गणिताचे 25, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 200 मार्काचा पेपर असणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे आणि 2 घंटेचा टाइम भेटणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही. आणि हे जर तुम्हाला संपूर्ण जाहिरात पाहिजे असेल, आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर जॉईन करून घ्या. त्यावर सर्व जाहिरात आपण टाकलेली आहे.